काही झालं तरी काम सफर होता कामा नये. देवांशने कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि मला खात्री आहे त्यांची आई त्यांची ही मेहनत वाया नाही जाऊ देणार. ऐक ना, हा जो इमोशनल ड्रामा आहे ना, आई मुलगा हे सगळं ना तुझ्या घरी करायचं, इकडे नाही करायचं. हे सगळं माझ्या मुलाला माझी काळजी असती ना तर तो माझ्याशी असा वागलाच नसता. माझ्या मुलाला माझी काळजी नाही, तो माझा विचार करत नाही, मग मी का करायचा? जाग तू इकडून, निघ. मॅडम, तुम्हाला गैरसमज झालाय. असं एकही क्षण जात नाही की देवांशना तुमची आठवण येत नाही. ते बोलून दाखवत जरी नसले ना तरी तरी तुमच्याशिवाय ते नाही राहू शकत. खूप आठवण येते त्यांना तुमची. माहिती आहे, काही गोष्टींमुळे तुमच्या दोघांमध्ये खूप मोठे गैरसमज झालेत आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही काहीच केलेलं नाहीये, तुम्ही निर्दोष आहात आणि मला हे त्यांना सिद्ध करून दाखवायचंय. अगदी खरं सांगते तुम्हाला. आणि मॅडम, मी शब्द देते तुम्हाला, मी मानाने तुम्हाला परत आपल्या घरी घेऊन जाईन. तू मला मानाने घरी घेऊन जाणार आहे, ते माझ्या घरी, आणि मला निर्दोष सिद्ध करणार? म्हणजे मी गुन्हेगार कधी होते? हा, काय केलंय मी? मी जर काही केलंच नाहीये तर काय सिद्ध करणार आहेस तू? ऐक ना, हे सगळे नखरे करून झाले असतील ना तर निघायचं. हा, इकडून हा सगळा ड्रामा इकडे नाही करायचा. गप्प पण निघतेस की सिक्युरिटीला बोलवून धक्के मारून बाहेर काढू? सिक्युरिटी नाही मॅडम, मी निघते, पण प्लीज उद्या या. देवांशना खरंच बरं वाटेल. गॉड, मी येते. जानकी, एकदा सईला फोन लावतेस का तू? हा, हे बघ आलीस आहे. काय झालं? काय भैरवी बोलल्या भेटली का तुला? काय म्हणाली ती? काय बोलल्या ताई? हो म्हणाली असेल ना. झाली असेल ना रेडी यायला. किती वाजता येणार आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला ती? बोला. सिरियसली सई, तुम्हाला काय हाऊस आहे का स्वतःचा अपमान करून घेण्याची? आणि तुम्हाला काय वाटतं, भैरवेला माहिती नाहीये या कॉन्ट्रॅक्ट बद्दल? मार्केटमध्ये कोण कोणाशी डील करतंय, कोण कुठलं कॉन्ट्रॅक्ट साईन करतंय, सगळं माहिती असतं त्याला. शी नोज एव्हरीथिंग. त्यामुळे जर तिला यायचं असतं ना तर ती आली असती. ऍटलिस्ट जेव्हा आपण तिला फोन केले तर रिसीव्ह केले असते तिने, पण तिला नाही यायचंय. त्यानंतर बाबांनी, तुम्ही, मी, कोणी कितीही काही समजवलं ना तरी ती येणार नाही, कारण तिने ते ठरवलंय. देवा, तू प्लीज शांत हो आधी. त्या दोघींचं काय बोलणं झालंय ते ऐकून तर घे. मी सांगतो ना तुला तिकडे काय झालंय ते. मी सांगतो. या गेल्या असतील तिकडे आपल्या काळजीपोटी. पोट तिडकीने रिक्वेस्ट केली असेल यांनी तिच्याजवळ, डोळ्यात पाणी आलं असेल यांच्या, पण तिला काय दिसलं नसेल आणि तिने अपमान केला असेल यांचा. आणि आता आल्या इकडे मान खाली घालून. राईट? तुम्हाला सगळ्यांपेक्षा ना सगळ्यात जास्त ओळखतो मी तिला, कारण आई आहे ती. देवांश, देवांश. मम्मा, मी आलोच. मम्मा, आता हे प्रोजेक्ट आपल्या हातून जाईल का? नाही ग बाळा, माझा सईवर पूर्ण विश्वास आहे. ती नक्की काहीतरी मार्ग काढेल यातून. देवांश, आय एम सॉरी सई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी चिडलो तुमच्यावर, पण तुम्हाला त्रास झाला तर नाही सहन होत मला. काय करू मी? माझ्यासाठी कमीपणा सहन केला ना तुम्ही. का गेला होतात तिकडे? आई तुम्हाला वाटेल ते बोलली असेल आणि तुम्ही सगळं माझ्यासाठी ऐकून परत आला. का का केलं तुम्ही? बोलू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, त्या मोठ्यात माझ्यापेक्षा आणि त्यांचा अधिकार आहे मला बोलण्याचा.
आणि असंही त्या दुखावल्या गेल्यात ना म्हणून ते एवढं सगळं ती बोलतात. दुखावलं गेलंय म्हणजे व्हॉट अबाउट मी? मला काय त्रास झालाय, मला काय त्रास होतोय याचा कोणीच काय विचार करत नाहीये, स्पेशली तुम्ही. मला फिलिंग्स नाही आहेत का सई? मी असं कुठे काय म्हणाली नाही, देवांश? नेहमी ना तुम्ही आईचीच बाजू घेता का? तुम्हाला माहिती आहे ना तिने काय केलंय माझ्या बरोबर, कशी वागली ते. स्टील तुम्ही असं कसं बोलू शकता? देवांश, तुम्हाला वाटतंय तसं काही केलेलं नाहीये भैरवी मॅडमने. तुमच्या किडनॅपिंग मागे, त्या अलिबागला जे तुमच्यावर हल्ला झाला होता त्यामागे भैरवी मॅडमचा हात नाहीये. कोण आहे मग? ठीक आहे, अंडरस्टूड. अलिबागला जो हल्ला झाला त्यात आईचा हात नव्हता, मग कोणाचा हात होता सांगा? सांगा. सही एकतर ना आपण इतक्यांदा बोललोय ना या विषयावर, पण तुम्हाला कळतच नाही माझं म्हणणं काय आहे ते. सी हे सगळं खूप सिम्पल आहे. मागे जे काही घडलं ते जर आईने केलं नाहीये तर ती स्वतःला निर्दोष प्रूफ करायसाठी काहीच प्रयत्न का करत नाहीये? ती स्वतःहून माझ्याशी बोलायला का येत नाहीये? तिच्या बाजूने जे काही घडलं ते सगळं नीट का करत नाहीये? का? कारण त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय. जेव्हा आपलाच मुलगा आपल्यावर असे आरोप करतो तेव्हा एका आईला किती वाईट वाटत असेल. एनिवे, या सगळ्यातनं खूप वेळ जातोय आपला. आता हे कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवायचं याच्यावर जास्त लक्ष द्यायला हवं आपण. आय एम सॉरी फॉर ऑल दिस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. देवांश, इट्स ओके. मला कळतंय तुम्हाला कामाचं खूप टेन्शन आलंय, पण सगळं काही व्यवस्थित होईल ना. आपण करूयात. मी फ्रेश होऊन येतो, मग झोपायला घेऊयात. आलोच. मला माहिती आहे देवांश, तुम्ही मान्य नाही करणार. भैरवी मॅडम तुमच्या आयुष्यात नाहीये याचा खूप त्रास होतोय, तुम्हाला हे कळतंय मला. पण काळजी करू नका. मॅडमवर जे काही चुकीचे आरोप लागलेत ना ते सगळे खोटे आहेत हे लवकरात लवकर मी सिद्ध करेन. कारण मला माझं कुटुंब विखरू द्यायचं नाहीये. ॲक्च्युली मला ना तुला सॉरी म्हणायचं होतं, म्हणून तुला असा मेसेज करून बोलवून घेतलं मी. सॉरी ओंकार. सॉरी कशासाठी? आज तुम्ही सगळे इतके आमच्या घरी आलात सगळ्यांना भेटायला आणि मला तुझ्याशी फारसं बोलताही नाही आलं, म्हणून सॉरी. तुलाही माझं वागणं जरा वियर्ड वाटलं असेल ना. सॉरी यार. थोडंसं ऑड वाटलं मला, पण मी बाकीच्यांसारखा जजमेंटल नाही आहे. ओंकार